नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2026 सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे आपण 30 प्रश्न अर्थसंकल्पावर सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला बघा, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026 ते 27 कोणी सादर केलेला आहे? महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026 ते 27 कोणी सादर केलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, राज्याचा अर्थसंकल्प कोणत्या घटनात्मक कलमानुसार मांडता जातो? म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प कोणत्या घटनात्मक कलमानुसार मांडला जातो? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलम 202 नुसार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प या कलमानुसार मांडला जातो. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, खालीलपैकी कोणता खर्च महसूल खर्चात येतो? बघा, खालीलपैकी कोणता खर्च आहे जो महसूल खर्चामध्ये येत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन. हा काय आहे? महसूल खर्चामध्ये येणारा खर्च आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, राज्य सरकारचा सर्व खर्च कोणत्या निधीतून केला जातो? बघा, राज्य सरकारचा सर्व खर्च कोणत्या निधीमधून केला जातो? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे समेकित निधी. कोणता मित्रांनो? समेकित निधी. याच्यामधून राज्य सरकारचा खर्च हा या निधीमधून केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, अर्थसंकल्पात महसूल व भांडवल खाते किती भागामध्ये विभागले जातात? बघा, अर्थसंकल्पामध्ये महसूल व भांडवली खाते किती भागामध्ये विभागली जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2 विभागामध्ये विभागली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, राज्य सरकारच्या निधीला काय म्हणतात? बघा, राज्य सरकारच्या निधीला नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे समेकित निधी. काय मित्रांनो? समेकित निधी. राज्य सरकारच्या निधीला समेकित निधी असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, महाराष्ट्र अर्थसंकल्पात पायाभूत सुविधामध्ये काय समाविष्ट असते? बघा, महाराष्ट्र अर्थसंकल्पात पायाभूत सुविधामध्ये काय समाविष्ट केले असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. 1 नंबर आहे रस्ते, 2 नंबर आहे पूल, 3 नंबर आहे रेल्वे प्रकल्प. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, राज्याच्या एकूण कर्जाला काय म्हणतात? बघा, राज्याच्या एकूण कर्जाला नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सार्वजनिक कर्ज असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, समेकित निधीचा उल्लेख कोणत्या घटनात्मक कलमामध्ये आहे? बघा, समेकित निधीचा उल्लेख कोणत्या घटनात्मक कलमामध्ये देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 266 कलमामध्ये समेकित निधीचा उल्लेख केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणत्या वर्षात लागू होतो? बघा, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणत्या वर्षामध्ये लागू होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 एप्रिल या दिवशी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लागू होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, अर्थसंकल्प तयार करण्यासाठी प्रमुख जबाबदारी कोणाची असते? बघा, अर्थसंकल्प तयार करण्यासाठी प्रमुख जबाबदारी ही कोणाची असते? म्हणजे कोणत्या मंत्र्यांची असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वित्त विभाग या प्रमुखांशी म्हणजे या विभागाची असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, अर्थसंकल्पातील अनुदान मागण्या कोण मंजूर करते? बघा, अर्थसंकल्पातील अनुदान व मागण्या कोण मंजूर करत असते? बघा, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विधानसभा ही मंजूर करत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, राज्याचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर कोणाची स्वाक्षरी आवश्यकता असते? बघा, राज्याचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर कोणाची स्वाक्षरी ही आवश्यकता असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्यपालाची स्वाक्षरी ही आवश्यकता असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, राज्य अर्थसंकल्पात सर्वात जास्त खर्च साधारण कोणत्या क्षेत्रावर होतो? बघा, राज्य अर्थसंकल्पात सर्वात जास्त खर्च साधारण कोणत्या क्षेत्रावर केला जातो? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सामाजिक सेवा. याच्यामध्ये सर्वात जास्त खर्च केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, अर्थसंकल्पातील वित्तीय तूट कमी करण्यासाठी काय केले जाते? बघा, अर्थसंकल्पातील वित्तीय तूट कमी करण्यासाठी नेमके काय केले जाते?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. 1 नंबर आहे खर्च कमी, 2 नंबर आहे उत्पन्न वाढ, 3 नंबर आहे कर्ज नियंत्रण. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, राज्याचा आर्थिक धोरणाचा आराखडा कोठे दिसतो बघा. राज्याच्या आर्थिक धोरणाचा आराखडा कोठे दिसत असतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अर्थसंकल्पामध्ये दिसत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, अर्थसंकल्पाचा अंतिम उद्देश काय असतो बघा. अर्थसंकल्पाचा अंतिम उद्देश आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. 1 नंबर आहे आर्थिक विकास, 2 नंबर आहे सामाजिक विकास, 3 नंबर आहे समतोल विकास. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणारी केंद्र सरकारची कोणती योजना आहे बघा. शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणारी केंद्र सरकारची कोणती योजना आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे PM किसान योजना. ही काय मित्रांनो, शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणारी योजना आहे. कोणती आहे. PM किसान योजना. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्ज सुलभतेसाठी कोणत्या प्रकारचे कर्ज दिले जाते बघा. शेतकऱ्यांना कर्ज सुलभतेसाठी कोणत्या प्रकारचे कर्ज दिले जाते. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कृषी कर्ज दिले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यास कोणती योजना मदत करते बघा. शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यास कोणती योजना मदत करत असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही मदत करत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, राज्याच्या उत्पन्नातील सर्वात मोठा स्रोत सामान्यतः कोणता असतो बघा. राज्याच्या उत्पन्नातील सर्वात मोठा स्रोत सामान्यतः कोणता असतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे GST वाटा. कोणता मित्रांनो. GST वाटा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, अर्थसंकल्प सादर करण्याचा मुख्य हेतू काय बघा. अर्थसंकल्प सादर करण्याचा मुख्य हेतू नेमका कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उत्पन्न व खर्च नियोजन. हे काय मित्रांनो, अर्थसंकल्पनाचा मुख्य हेतू आहे. कोणता आहे. उत्पन्न व खर्च नियोजन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, अर्थसंकल्प कोणत्या प्रकारचा दस्तावेज आहे बघा. अर्थसंकल्प कोणत्या प्रकारचा दस्तावेज आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. 1 नंबर आहे आर्थिक, 2 नंबर आहे कायदेशीर, 3 नंबर आहे प्रशासकीय. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, राज्यातील अनुदान मागण्या कोण मंजूर करते बघा. राज्यातील अनुदान व मागण्या कोण मंजूर करत असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विधानसभा ही मंजूर करत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, आर्थिक वर्ष भारतात कोणत्या कालावधीचे असते बघा. आर्थिक वर्ष भारतामध्ये कोणत्या कालावधीचे असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे एप्रिल आणि मार्च या कालावधीमध्ये भारताचे आर्थिक वर्ष असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कोण आहे बघा. महाराष्ट्राचे सॉरी चुकला प्रश्न आपला मित्रांनो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या कोण आहेत असा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे देवेंद्र फडणवीस हे 2026चे मुख्यमंत्री आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, GST भारतामध्ये कधी लागू झाले बघा. GST भारतामध्ये कधी लागू झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2017 मध्ये GST भारतामध्ये लागू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली बघा. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1960 म्हणजे 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वाधिक शेती कोणत्या पिकाची होती बघा. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शेती ही कोणत्या पिकाची होत असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कापूस. कापूस या पिकाची सर्वाधिक म्हणजे पिकाची लागवड होत असते. आता सध्या मित्रांनो काय आहे, आता सध्या जास्त म्हणजे सोयाबीनची महाराष्ट्रामध्ये जास्त लागवड होत आहे. कशाची मित्रांनो. सोयाबीनची. आणि अगोदर काय होतं मित्रांनो, कापूस होता. पण आता सध्या काय आहे म्हणजे सोयाबीन. म्हणजे या प्रश्नानुसार आपलं उत्तर हा काय मित्रांनो, कापूस आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प कोणता आहे बघा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जायकवाडी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे. सध्या ते संभाजीनगर या ठिकाणी आहे. म्हणजे पहिले नाव काय होतं मित्रांनो,
औरंगाबाद होतं, पण आता संभाजीनगर म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे झालेलं आहे. म्हणजे जायकवाडी या ठिकाणी आहे. सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणजे आपला जायकवाडी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तर आपलं योग्य राहील. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.